Hello friends, welcome back again in TYBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण IFCI या वित्तीय महामंडळाचा सविस्तर असा अभ्यास केला. या व्याख्यानामध्ये आपण एका विकास बँकेचा पुन्हा अभ्यास करणार आहोत. त्या बँकेचं नाव आहे IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. विकास बँकेचा हा दुसरा प्रकार आज आपण या व्याख्यानामध्ये पाहतोय. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. आपल्याला या बँकेच्या इंग्रजी आणि मराठी नावामध्येच ही बँक कशासाठी कार्य करते याचा अर्थबोध होतो. भारतीय औद्योगिक विकास बँक म्हणजे उद्योगाच्या विकासासाठी भारतात काम करणारी बँक. तिला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं म्हणतात. जशी आपण IFCI या बँकेची किंवा या महामंडळाची स्थापना नियोजनपूर्व काळामध्ये 1948 मध्ये झाल्याचं अभ्यासलं. या IDBI बँकेची स्थापना सुद्धा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली दिसते. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की भारतातला पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1951 पासून सुरू झाला. पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती आपली 1951 ते 55 जी भारतातील कृषी क्षेत्रासाठी निर्माण करण्यात आली. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 60 या कालखंडासाठी निर्माण करण्यात आली आणि ती प्राध्यापक महालनोबिस यांनी निर्माण केलेल्या मॉडेलवर प्रतिमानावर आधारित होती आणि ती औद्योगिक क्षेत्राला वाहिली गेली होती. औद्योगिक क्षेत्राची निर्मिती किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी या योजनेची निर्मिती करण्यात आली. या योजनेच्या औद्योगिक विकासाच्या साठी असणाऱ्या योजनेची विभरचना हे महालनोबिस मॉडेलवर आहे हे आपल्याला माहिती आहे. तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1961 ते 65 मधली आहे. परंतु आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की 1961 ते 65 हा जो 5 वर्षाचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये भारताला 2 युद्ध करावे लागले, ज्यामध्ये 1962 मध्ये चीनशी आणि 1965 मध्ये पाकिस्तानशी भारताला युद्ध करावं लागलं. त्यामुळे मागच्या ज्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये आपण कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी मोठी भरारी घेण्याचा प्रयत्न केला, तो या तिसऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये बऱ्यापैकी बॅकफुटवर आपल्याला या युद्ध परिस्थितीमुळे यावं लागलं. आणि म्हणून दुसरी पंचवार्षिक योजना जी औद्योगिकरणाला वाहिली गेली होती ती आता चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला या सर्व नुकसानीचं व्यवस्थितपणे पुनर्वसन करून या उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला एक वेगळ्या प्रकारची चालना देणं भारत सरकारच्या समोर महत्त्वाचं काम होतं. आणि म्हणून या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे 62 युद्ध झालं त्यातूनच बऱ्यापैकी आपल्याला पुढील रूपरेषा उद्योगाच्या संदर्भातली काय असेल हे लक्षात आल्यामुळे 1964 मध्ये आपण विकास बँक म्हणून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेची स्थापना भारत सरकारने केलेली दिसते. भारतातील ही पहिली विकास बँक आहे असं आपल्याला म्हणण्यास काही हरकत नाही. कारण IFCI हे एक कॉर्पोरेशनच्या स्वरूपात आहे, महामंडळाच्या स्वरूपामध्ये आहे, पण बँकेच्या स्वरूपात ते नव्हतं. बँकेच्या स्वरूपातलं विकास बँकिंग म्हणून IDBIची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे. आणि ही संपूर्ण मध्यवर्ती बँकेच्या किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीची असलेली सहाय्यक कंपनी म्हणून काम करते. फेब्रुवारी 1976 मध्ये तिला स्वायत्त करण्यात आलं, ऑटोनॉमस करण्यात आलं.
त्यामध्ये IDBIच्या IFCI, UTI, SIDBI यांची उभारणी केलेली दिसते. याबरोबरच बॉन्ड्स, डिबेंचर्स याबरोबरच IDBI, भारत सरकार, रिझर्व्ह बँक यांच्याकडून भांडवल उभारणी करते. त्यासोबतच बॉन्ड्स, डिबेंचर्स, भांडवली बॉन्ड, गुंतवणूक, जमा खाते योजना, विदेशी चलन कर्ज इत्यादीच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचं काम करते आणि देशातील उद्योजकांना मध्यम व दीर्घकालीन कर्ज देण्याचं काम करते. यावरून आपल्याला हे लक्षात येत असेल की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेची जी भूमिका आहे ती भूमिका किती महत्त्वाची आहे हे समजेल आपल्याला. मित्रहो, IFCI बँकेच्या महामंडळाच्या कामाप्रमाणेच IDBIच्या कामाची सुद्धा आपल्याला 2 पद्धतीने विभागणी करून त्याचा अभ्यास करता येतो. जसं की वित्त पुरवठा करण्याचं महत्त्वाचं काम आणि दुसरं प्रोत्साहनात्मक आणि प्रवर्तक म्हणून काम, महत्त्वाचं काम आणि काही इतर कामं, अशा 3 भागांमध्ये IDBIच्या कार्याचा आपल्याला आढावा घेता येऊ शकतो. आणि म्हणून IDBIचं जे काम आहे ते IDBIचं काम आपण 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे किंवा पहिलं कार्य जे आहे ते वित्त पुरवठा म्हणून कार्य करणं या पद्धतीचं आहे आणि दुसरं कार्य जे आहे ते प्रोत्साहनात्मक कार्य म्हणून काम आहे आणि तिसरं जे आहे ते इतर कार्य म्हणून काही महत्त्वाची कामंसुद्धा करायला किंवा केली जातात IDBI कडनं. तर मित्रहो, पहिलं कार्य आपण बघणार आहोत ज्यामध्ये प्रत्यक्ष मदत. पहिलं कार्य वित्त पुरवठा म्हणून काम करणं. त्यामध्ये काही मुद्द्यांच्या अनुषंगाने हे काम IDBI करत असते. ज्यामध्ये पहिलं आहे प्रत्यक्ष मदत, डायरेक्ट असिस्टन्स. IDBI देशातील कंपन्यांना प्रत्यक्ष कर्ज आणि उचल देण्याचं प्रमुख काम करते. तसेच कंपन्यांचे निम्नांकन, ज्याला अंडररायटिंग असं आपण म्हणतो, ते निम्नांकन करण्याचं काम करते. कंपन्यांच्या कर्जाची हमी घेते. IDBI कंपन्यांच्या शेअर्स, डिबेंचर्समध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करते. कंपन्यांच्या व्यापारी विनिमय बिलाचाही स्वीकार करते. बिल ऑफ एक्सचेंज, क्लिअरिंग हाऊसेसच्या संदर्भामध्ये आपण ते बघतोय आणि त्यांची वटवणूक करते. म्हणून प्रत्यक्ष काम हे सुद्धा महत्त्वाचं काम मध्यवर्ती या IDBI बँकेच्या वतीने केलं जातं. आता इनडायरेक्ट कामामध्ये काय आहे? अप्रत्यक्ष कोणती मदत केली जाते इनडायरेक्ट असिस्टंटमध्ये? तर IDBI देशातील व्यापारी बँका, विकास बँका, सहकारी बँका यांच्या मार्फत उद्योग क्षेत्राला अप्रत्यक्ष कर्ज पुरवठा करत असतात. अशा कर्जाची मुदत हे 3 ते 25 वर्षापर्यंतची असते. अशा बँकांना पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम IDBI करते. त्यानंतर स्पेशल असिस्टंट, विशेष मदत. यामध्ये औद्योगिक विकास बँक अधिनियम 1964 द्वारे एक विशेष औद्योगिक मदत निधीची स्थापना IDBI ने केलेली आहे. या निधीतून अशा कंपन्यांना मदत केली जाते की ज्याचा परतावा, रिटर्न्स कमी असल्याने त्यांना कर्जे उपलब्ध होत नाही. म्हणजे इतकं महत्त्वाचं हे काम आहे, विशेष काम, की ज्या छोट्या कंपन्या असतात, ज्यांना कमी फायदे असतात, ज्यामुळे त्यांचा बाजारपेठेतील पतदर्जा जो असतो तो कमी असतो, त्यांच्या विकासामध्ये फार गतिमानता येत नसते. यामुळे तर अशा
उद्योजकांना किंवा उद्योगांना, रिटर्न्स कमी असणाऱ्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया करत असते. आणि म्हणून IDBIचं हे जे वित्त पुरवठा करण्याचं जे काम आहे ते IFCI सुद्धा खूप महत्त्वाचं आणि वेगळं आहे असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर प्रोत्साहनात्मक जे काम आहे ते प्रोत्साहनात्मक काम किंवा प्रवर्तक म्हणून जे काम आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण IFCIच्या प्रवर्तक किंवा प्रोत्साहक म्हणून कामाची माहिती घेतली, त्याच अनुषंगाने कमी जास्त प्रमाणामध्ये IDBI सुद्धा अशा पद्धतीचं प्रोप्रायटर वर्क जे आहे ते प्रोप्रायटर वर्क्स आणि प्रमोशनल वर्क्स करताना आपल्याला दिसते. परंतु त्या कामामध्ये थोडी खास विशेषता आपल्याला दिसून येऊ शकते. त्यामध्ये मागास प्रदेशाचा विकास, बॅकवर्ड रिजन जो असतो देशातला, जसं मी मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला विकसित राज्य आणि अविकसित राज्यांच्या संदर्भात काही एक्झाम्पल्स दिलीत, त्या पद्धतीने आपल्याला मागास प्रदेशसुद्धा डिस्कवर करायचे असतात, शोधायचे असतात. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये जे काही रिजन आहे, जसं आपण पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करतो, मराठवाड्याचा उल्लेख करतो, खानदेशचा उल्लेख करतो, विदर्भाचा उल्लेख करतो, तर ज्यावेळेस या प्रदेशांचा तुलनात्मक विकासाचा अध्ययन करताना असं आपल्या लक्षात येते की या तिघही पश्चिम महाराष्ट्रचा प्रदेश वगळता उर्वरित जो महाराष्ट्र आहे तो कमी जास्त प्रमाणामध्ये मागासलेला दिसतो. म्हणजे याचा अर्थ असा की या प्रदेशांच्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा विकसित आहे. ज्यामध्ये पुण्यापासूनची सुरुवात होते तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बारामती हा जो प्रदेश आहे हा प्रदेश पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असतो. आणि मराठवाड्याचा जो प्रदेश आहे तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे, विदर्भातला दुष्काळग्रस्त आहे. या क्षेत्रामध्येच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा रीतीने आपण देशाचा सुद्धा तसा विचार करू शकतो की महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांचा जर तुलनात्मक विकासाचा विचार केला तर असं दिसेल की आपल्याला महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये, हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून IDBIचं जे महत्त्वाचं काम आहे प्रोत्साहनात्मक कार्यांमध्ये ते आहे मागास प्रदेशाचा विकास करणं. म्हणून IDBI देशातील मागास भागातील औद्योगिक विकासाच्या शक्यतांची पाहणी करून त्या भागात उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करते, त्यांना सवलतीचे कर्ज देत असते. म्हणून उद्योजकांना मागास क्षेत्रामध्ये आकर्षित करण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारचे प्रोत्साहन आपल्याला देता येतील, त्यांना मागास क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या बेसिक सुविधांची गरज आहे, अशा प्रकारच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीसाठी सुद्धा IDBI मदत करते. त्यामागची भूमिका ही आहे की त्यामागे आपल्याला त्या मागास प्रदेशाला प्रगतीपथावर आणायचं आहे, इतर विकसित प्रदेशांबरोबर त्याला सोबत किंवा त्याच्या बरोबरीने आणायचं आहे. म्हणून महत्त्वाचं जे काम आहे की प्रगत आणि मागास यामधला जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्यासाठी IDBIचं हे प्रोत्साहनात्मक कार्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देणं म्हणून प्रोत्साहनात्मक कार्य आहे. ते प्रोत्साहन कशाच्या संदर्भात द्यायचं तर मागास क्षेत्रामध्ये त्यांना जागा निर्माण करून देणं, त्यांना रस्ते निर्माण करून देणं, त्यांना वीज आणि पाणीच्या सुविधा निर्माण करून देणं आणि अशा क्षेत्रामध्ये उद्योग उभारणीसाठी त्यांना ज्या ज्या आर्थिक आणि तांत्रिक आणि कायदेशीर मदतींची गरज असेल त्या सल्ल्यांची आणि मदतीचा पुरवठा करणं आणि मागास क्षेत्रामध्ये औद्योगिक विकासाची सुरुवात करणं महत्त्वाचं प्रमोशनल काम IDBIचं आहे असं आपल्याला सांगता येईल. दुसरं जे काम आहे लघु उद्योगांना प्रोत्साहन देणं. लघु उद्योगांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की लघु उद्योग हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट असा भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतो. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागामध्ये विस्तारलेली असल्यामुळे या ग्रामीण भागामध्ये मोठ्या उद्योगांची निर्मिती करणं शक्य नाही. आणि म्हणून
ग्रामीण विकासासाठी लघु उद्योग आणि सूक्ष्म उद्योग या संकल्पना अत्यंत यशस्वीरित्या राबवता येऊ शकतात. कारण लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी लागणारा जागा, भांडवल, तांत्रिक मदत या कमी प्रमाणात असतात किंवा लहान असतात. मोठ्या उद्योजकांचा व्याप मोठा असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करता येऊ शकत नाही. आणि म्हणून लघु उद्योगाचा विकास करण्यासाठी, लघु उद्योगांना मदत करण्यासाठी IDBIने लघु उद्योग विकास निधी स्थापन केला आहे. राष्ट्रीय समभाग निधीचीही स्थापना केलेली आहे. 1990 मध्ये भारतीय लघु उद्योग विकास बँकेची सुद्धा IDBIने स्थापना केलेली दिसते. म्हणजेच लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा 3 आघाड्यांवर IDBIने महत्त्वाचं प्रमोशनल कार्य केल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर क्रेडिट रेटिंग एजन्सीची निर्मिती करणं. देशातील कंपन्यांना रेटिंग देण्यासाठी केअर या क्रेडिट रेटिंग एजन्सीला प्रायोजित केलेला आहे. या रेटिंग कंपन्या उद्योगांच्या रिप्युटेशनचा, बाजारपेठेतील त्यांच्या पतमानांकनाचा अध्ययन करत असतात. ज्या उद्योगांची पत बाजारामध्ये नसेल किंवा कमी झालेली असेल तर अशा उद्योजकांना भांडवलाचा पुरवठा करणं, कर्जाचा पुरवठा करणं रिस्की असते. ते कर्ज परतफेड होईल की नाही याबद्दलच्या शक्यता निर्माण होतात. आणि म्हणून केअरसारख्या संस्था IDBIला कर्ज पुरवठा करत असताना विविध प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन देत असतात. ज्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर चांगल्या उद्योजकांना आर्थिक मदत करण्याचं महत्त्वाचं काम IDBI करत असते. आणि ज्या तोट्यात चालणाऱ्या उद्योग संस्था आहेत त्यांचीसुद्धा इन्फॉर्मेशन IDBIकडे जाते. त्यामुळे IDBIचा फंड हा तोट्यात चालणाऱ्या उद्योगांमध्ये अटकत नाही, ज्यामुळे या बँकेला तोटा होणार नाही किंवा रिस्क या बँकेची वाढणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था केअरच्या माध्यमातून IDBIने निर्माण केलेली दिसून येते. इतर कार्यांमध्ये आपल्याला कंपन्यांना विदेशी चलनातील कर्ज उपलब्ध करून देणं, शेअर बाजारात दलालांचं कार्य करणं, त्याच्यानंतर म्युच्युअल फंडाची स्थापना करून त्यातील निधी कंपन्यांना कर्ज म्हणून देणं, त्यानंतर तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देणं. 1995 मध्ये IDBI बँक ही खाजगी क्षेत्रातील रिटेल बँकिंगची स्थापनासुद्धा IDBIने केलेली आहे. म्हणजे आत्ता जी IDBI बँक आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसते ती 1995 मध्ये स्थापन झालेली आहे. परंतु औद्योगिक क्षेत्राची शिखर संस्था म्हणून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ही 1964 मध्ये स्थापन झालेली आपल्याला दिसते. म्हणजे औद्योगिक क्षेत्रासाठीच्या विकासासाठी स्वतंत्र एक शिखर संस्था असणारी बँक, शिखर बँक असली पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांना कर्ज देणारी, लोकांकडून ठेवी स्वीकारणारी बँक, एक व्यापारी बँक म्हणून तिची निर्मिती 1995 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा रीतीने इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेने विविध प्रकारच्या असिस्टन्स कंपन्या, प्रत्यक्षामध्ये व्यापारी बँका, त्याच्यानंतर प्रमोशनल कामांच्या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत चांगली रूपरेषा निर्माण करून जी विविध क्रायटेरियाच्या आधारावर भारतातील औद्योगिक जगताला आर्थिक, तांत्रिक आणि बाजारविषयक सल्ला देऊन, मदत करून औद्योगिक विकासाला गतिमान करण्याचं काम करते. मित्रहो, IDBIची जी भूमिका आहे ती उद्योग जगतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून IDBIने वेगवेगळ्या प्रकारच्या असिस्टन्स आणि कोऑपरेटिव्ह संस्था ज्या आहेत त्यांची सहाय्यक म्हणून निर्मिती केलेली आपल्याला दिसते. IDBIची जी प्रोग्रेस आहे, जी प्रगती आहे, ती सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये IFCI बँकेच्या कामकाजाप्रमाणे पाहता येते. 80-81 मध्ये 1240 कोटी रुपयाचं कर्ज IDBIने मंजूर केलं होतं आणि 100 कोटी रुपयाचं प्रत्यक्षामध्ये वाटप केलं होतं. 2005-06 मध्ये 27,440 कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये 12,980 कोटी रुपयाचं वाटप केलं होतं. अशा रीतीने आपल्याला IDBIचं फायनान्शियल स्टेटससुद्धा अभ्यासता येतं. आपण सुद्धा नेटवर IDBI किंवा IFCI
या बँकांच्या फायनान्शियल पोझिशनबद्दलची डिटेल अशी इन्फॉर्मेशन मिळवू शकतात. आणि म्हणून मित्रहो, आज आपण विकास बँकिंगच्या मुद्द्याच्या अंतर्गत विकास बँकांची व्याख्या नेमकी काय आहे, त्यांचे उद्देश काय आहेत, त्यांची कार्य कशी चालतात, याच्या संदर्भातला विस्तृत आढावा घेतला पहिल्या व्याख्यानामध्ये. आणि विकास बँका म्हणून नेमक्या कोणत्या संस्था भारतामध्ये काम करतात, त्यांचं ट्रॅडिशनल काम आणि प्रमोशनल काम कोणतं आहे, त्यांची आर्थिक स्टेटस काय आहे, कोणत्या कालखंडामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचं कर्ज मंजूर केलं होतं, प्रत्यक्षामध्ये किती वाटप केलं, याची सुद्धा आपण IFCI या महामंडळाची आणि IDBI या औद्योगिक विकास बँकेची सविस्तर अशी माहिती घेतली आहे. मित्रहो, अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आपल्याला अध्ययनासाठी या व्याख्यानाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन्ही टाईपमध्ये अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढा आणि परीक्षेची अत्यंत चांगली तयारी करा, यासाठी मी या शुभेच्छा आपल्याला देतो आहे. या ठिकाणी आपण इथे थांबतो आहे. मित्रहो, घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा. जोपर्यंत महाविद्यालय सुरू होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या बद्दलची लढाई कायम ठेवा. भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे. आपण भारताचं भविष्य आहात आणि म्हणून भारताच्या भविष्याने, भारतातल्या भविष्यासाठी अत्यंत समर्थपणे असं कोरोनाला हरवण्यासाठी लढलं पाहिजे. मित्रहो, माझ्या तुम्हाला या कार्यासाठी शुभेच्छा आहेत. सामाजिक कार्यामध्ये, या राष्ट्रीय कार्यामध्ये आपली भूमिका महत्त्वाची आहे आणि म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मी आणखी आपल्याला विनंती करतो आहे. आपल्या मित्रांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि डायरेक्ट आपल्या मोबाईलला पुढच्या व्याख्यानांच्या नोटिफिकेशनसाठी आपल्याला हे नोटिफिकेशन मिळेल अशी मी आपल्याला खात्री देतो. तोपर्यंत आपण थांबतो आहे. धन्यवाद.